मित्रांनो, कल्पना करा की तुम्ही मॅरेथॉनमध्ये धावत आहात आणि अचानक तुमच्या बाजूने माणसासारखी दिसणारी एक लोखंडी मशीन वेगाने पुढे जाते। हे दृश्य जरी सायन्स फिक्शन सारखं वाटत असलं तरी आता ते सायन्स फिक्शन राहिलं नाही, तर ते बीजिंगमध्ये प्रत्यक्षात घडलंय। ज्या मॅरेथॉनमध्ये जगातील सर्वोत्तम धावपटू रक्ताचं पाणी करतात, तिथे एका AI रोबोटने मानवी जागतिक विक्रम चक्क 7 मिनिटांच्या फरकाने मोडीत काढलाय। बुद्धिमत्ता आणि कोडिंगमध्ये तर AIने आधीच बाजी मारली होती, पण आता मैदानही माणसांच्या हातून निसटतंय का असं वाटू लागले। तर कोण आहे हा लाइटनिंग रोबोट आणि चीनने एका वर्षात इतकी मोठी प्रगती कशी केली, जाणून घेऊया या व्हिडिओमधून। बीजिंगमध्ये नुकत्याच पार पडलेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये 12,000 माणसांच्या खांद्याला खांदा लावून तब्बल 300 रोबोट्स धावले। हाफ मॅरेथॉनचं 21 किलोमीटरचं हे अंतर पार करण्याचा मानवी जागतिक विक्रम हा 57 मिनिटे 31 सेकंद इतका आहे। तो युगांडाच्या जॅकोब किप्लिमोच्या नावावर आहे। पण लाइटनिंग नावाच्या या रोबोटने हेच अंतर चक्क 50 मिनिटे आणि 26 सेकंदात पूर्ण केलं, म्हणजे माणसापेक्षा तब्बल 7 मिनिटं आधी। तर या लाइटनिंग रोबोटला बनवले प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ऑनरने। या मॅरेथॉनमध्ये या रोबोटचा ताशी वेग 25 किलोमीटर इतका होता, म्हणजे एका सायकल स्वारापेक्षाही जास्त। पण हे कसं शक्य झालं? तर हा रोबोट म्हणजे AI आणि इंजिनिअरिंगचा एक चमत्कार आहे। यामध्ये असणारे लायडार आणि कॅमेरे हे त्याचे डोळे आहेत, जे सेकंदाला हजारो वेळा जमिनीचा अंदाज घेतात। यामध्ये असणारं जायरोस्कोप हे त्याला पडू न देता जमिनीवरती घट्ट पकड मिळवून देतं। धावताना त्याच्या शक्तिशाली मोटर्स गरम होऊ नयेत म्हणून यामध्ये स्मार्टफोनसारखं लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान वापरले। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रोबोट पूर्णपणे स्वयंचलित म्हणजेच ऑटोनॉमस आहे। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 2025च्या मॅरेथॉनमध्ये फक्त 21 रोबोट्स होते आणि ते जवळपास रिमोट कंट्रोल्ड होते। त्यावेळी विजेता असलेल्या रोबोटने ही स्पर्धा 2 तास 40 मिनिटे इतका वेळ घेऊन पूर्ण केली होती। पण 2026मध्ये हे चित्र पूर्णपणे बदललं। यावेळच्या स्पर्धेत जे 300हून अधिक रोबोट्स धावले, त्यामधले 40% रोबोट्स हे स्वयंचलित होते। मग आता प्रश्न पडतो की चीन एवढ्या जिद्दीने रोबोटिक्सवरती का काम करते? तर यामागे मोठी आर्थिक आणि सामाजिक कारणं आहेत। चीनमध्ये सध्या कामगारांची संख्या कमी होत आहे, म्हणून त्यांना हाय स्पीड ऑटोमेशन हवंय। कमी खर्चात जास्त उत्पादन आणि हाय क्वालिटी डेव्हलपमेंटसाठी रोबोट्स हे महत्त्वाचे मानले जातात। चीन स्थानिक स्टार्टअप्सना आणि इनोव्हेशनला चालना देत आहे। आणि इतकंच नाही, तर चीनच्या 15व्या पंचवार्षिक योजनेत AI रोबोट्स हा देशाचा मुख्य अजेंडा आहे। आणि याचाच परिणाम म्हणून आज जगातील 54% औद्योगिक आणि 90% ह्युमनॉइड रोबोट्सचा वापर एकट्या चीनमध्ये होतोय। चीनमध्ये दर 10,000 कामगारांमागे 470 रोबोट्स काम करत आहेत आणि ही संख्या अमेरिका, जापान आणि जर्मनीपेक्षा खूप मोठी आहे। मग हे रोबोट्स फक्त रेकॉर्ड मोडण्यासाठी आहेत का? तर नाही, तर भविष्यात ते पोलीस दल, आपत्कालीन मदत आणि युद्धभूमीवर देखील वापरले जातील। वेग आणि अचूकतेच्या बाबतीत आता मशीन माणसाला मागे टाकत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भविष्यात हे रोबोट्स आपली जागा घेतील का? आणि भारतामध्ये असे रोबोट्स कधी बघायला मिळतील? यासारख्या अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील? कमेंट्समधून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि AI आणि रोबोटिक्समधल्या नवनवीन अपडेट्ससाठी द मराठी AI लॅबला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।